आमच्याकडे बाहेर सोडावं तर बिबट्या घेऊन जाईल. आमच्याकडे पण उन्हाळ्यात प्रॉब्लेम होतो 2-3 महिना प्रॉब्लेम. तुमच्याकडे पण तुम्हाला तशी म्हणजे सवय नाही ना. हां सवय ना चारे या. हां बाबा आपण बंदिस्त करू किंवा त्यांना घरी खायला घालू अशी काय आपली व्यवस्था नाही ना. त्याच्यामुळे थोडा त्रास. एक टाइम मुरगास देतो हां आणि बाकीच चारा आहे. सुका चारा नाही. सुका रानात काय असेल जे काय रानात खातील पण पावसाळ्यात ओला चारा तेव्हा सुका पाहिजे ना त्यांना. ते एक आहे ना. मग आपण जर पावसाळ्यात दिलं नाही तर मग कसं चालणार त्यांना. म्हणून आम्ही बंदिस्त केलं आहे. मेंटेन करायचं तर बंदिस्तमध्ये करायचं. आणि ह्याचं नर जे आहेत ना हे एकदम हे असतात ॲग्रेसिव्ह. आमच्यात पण ॲग्रेसिव्ह प्रत्येक उमदारा ॲग्रेसिव्ह मारायचं हे मारतातच. ह्यांना म्हणजे दुसरं ऑप्शनच नसतं. आणि खुराक दिलं तर हे अजून जास्त होईल. त्याला पर्याय नाही. कारण ते त्यांचं ब्लडच तसं आहे. त्याला विशेष नसतो. फक्त हाईट जरुरी कमी आहे. हाईट नाही घेत. हाईट नाही घेत कारण ते आफ्रिकन बोर कसं आहे त्या टाईपमध्ये हे करतं. पण देशीसारखं वाटतं. देशीच हां बाजारात कुठेही नेऊ शकतो विकायला. बाकीचे आहेत पण ते विकताना प्रॉब्लेम होतात. नाही बाकीच्यांचं काहींचं शेपूट लांब आहे काहींचं शेपूट कमी आहे. मग ते विकताना आपल्या लोकांना त्रास होतो. पण ह्याचं कसं आहे प्युअर गावरान दिसतंय. असं वेगळं काय नाही किंवा हे काय वेगळ्या प्रकारचं दिसतं असं काय नाही. आपल्यासारखं देशीसारखं देशी सर्व दिसायला सेम देशी आहे ना. असं गुण वेगळा आहे. गुण वेगळा म्हणजे पिल्लं जास्त देतं 3-4 पर्यंत देतं. आणि ह्याचा एक गुण आहे की ह्याला खायला घाला नाही तर नका घालू तरी ते मारते. हो मारते. बाकी काय नाही. आणि चाऱ्याचं बघू शकताय तुम्ही आहे ना गव्हाचा बुसकाट गाते. कशाला लय काय करायचं. 2 किलो म्हणजे 4 किलो एका प्राण्याला दिवसभराचा चारा आहे. ह्याच्या पलीकडे आपला चारा नाही काय नाही. आणि मेटकरी साहेबांकडे तर 600 आहेत. काय तुम्ही पत्ता दिला नाही. मी देतो की नंबर देतो की तुम्हाला. पत्ता माझ्याकडे पण नाही. मला तरी काय माहिती त्यांच्याकडे 600 आहेत. नंतर जेव्हा माझा मित्र गेला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं अरे बाबा त्याच्याकडे 600 आहेत मेटकरी साहेबांकडे. मग नंतर मी त्यांच्याशी फोनवर वगैरे बोललो. भेटेल की त्यांच्याकडे. नारी सुवर्ण 150 आहेत आणि बाकीचं प्युअर. मग तसं आहे नाही. आपण क्रॉस करणार आहे ना. हो त्यातला नर एक घेतला ना तुमच्या दक्खिणी मेंढ्यांना क्रॉस केला त्या काळ्या मेंढ्यांना तरी चांगलंच आहे ना. ब्लॅक नाही आहेत काळे नाही आहेत ना. नर का नर आहे ब्लॅकवाला आहे ते पण प्युअर नाही. म्हणजे प्युअर ब्लॅक नाही. थोडा व्हाईट डॉट आहेत त्याच्यावर. हो आहे सेम ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा म्हणजे 2.5 महिन्याचा आहे. फोटो भेटतील की. मी पाहून आलोय त्या दिवशीच. त्यातला एक मी घेणार आहे काळा आहे त्यातला. अजून 2 होते. उद्या तुम्हाला फोटो पाठवतो. ठीक आहे. तुम्ही कधी म्हणाल ना तेव्हा मी देतो तुम्हाला. ते ब्लॅकमध्येच येतं. हां आत्ता जाताना चालतं की मी फोन करतो त्यांना. असलं घरी तर घेऊनच जावा तिथून. आता इथून मेढ्यातनंच जाणार ना. मेढ्यातनं नाही ते मेढ्याच्या पलीकडच्या भागात आहेत 5 वर्ष आहेत ना. किंवा तिकडचं मग कोणी येत असेल ना गाडीचं जुगाड तर मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये मग ते करतो. कारण कसं होतं प्रत्येक भागानुसार मागणी असते. आता ह्यांना खाली कराड वगैरे तिकडं मागणी जास्त कलरवाल्यांना. आमच्याकडं कसलंही चालतं. आणि इकडून थोडंसं पुण्या साईडला गेलं की सफेद. हां त्याच्यामुळं मग तसं असतं. आणि ह्याला काय म्हणजे 1 पिल्लं 2 पिल्लं 3 पिल्लं तसलं काही विषयच नाही. जसा तुमचा नर चांगला आहे क्वालिटीचा तसं त्या पिल्लांची क्वालिटीमध्ये गुणधर्म आहेत. आणि 2 पिल्लं झाली तरी हे असं वजनाला आहे. आता ते तुमचं बाहेर फिरस्ते असल्यामुळे तुम्हाला थोडंसं बंदिस्त करायला त्रास होणार. नाही तर जरी त्यांची पिल्लं बंदिस्त केली तुम्ही तरी म्हणजे बंदिस्त होतं. थोडी बाहेर पडावं लागणार. थोडी एकदम बंद नाही होणार. एकदम बंद नाही होणार. 1 तासभर बाहेर फिरवायचे. बाबा आपण 4 तास सोडतोय ना त्यातलं 1 दिवस 3 तास 8 दिवस तसं केलं की परत 2 तास आणायचं. 2 तास नंतर 1 तास. आणि घरी त्यांना खायला रोज आपण 8 तास सोडतोय का नाही 6 तास सोडायचे. 6 तास. पण वर आले का त्यांचं पोट भरल्यावर काय अडचण नाही
सुरुवातीला त्रास होणारच, आजारी पडणार. त्रास होणार. ती म्हण आहे ना, घरचा चारा आणि बाहेरचा वारा बरोबर. आपल्याला कसं एखाद्या दिवशी घरात कोंडून ठेवलं तर करमणार नाही, तसं होतंय सुरुवातीला. कॅल्शियमच्या विटा मिळतात का? हो, चाटण विटा भेटतात. हाईट एवढी पण गरम होते बाई. आमच्याकडे थंडीच जास्त लागते. गार हवामान आहे. गार आमच्याकडे जास्त थंडी लागते. हाईट किती खाली जास्त? 6 फूट आहे. हो, म्हणजे भविष्यात ट्रॅक्टर वगैरे आपलं डायरेक्ट भरून लेंड्या घेऊन जाऊ शकतो, ह्याच्यासाठी केलेलं आहे. इथं काय प्लेट आहे ते काय? नाही, हे जॉईंट आहे प्लेट ही मधली. किती MM वापर लागते का? 70 mm आहे. ही पट्टी नाही, पट्टी 5 mm ची आहे. 5 MM बाय 2 इंच. 2 इंच. बघितली मी. हां, बघितली. फक्त आमच्याकडे हे किती फुटावर आहे? आता ते 1.5 बाय 2 आहे. पण आता इथून इथपर्यंत हे अँगल, हा अँगल तिथून इकडेपर्यंत पूर्ण एकच आहे. 5 फूट आहे. 5 फुटावर आहे. हा, म्हणजे ते मधला गाळा म्हणताय ना, 5 फुटाचा आहे. किती वापरले याला चॅनल खाली? खाली एकच चॅनल आहे. 3 इंच आहे. नाही 5 इंच. शे 5 इंच आहे. 5 इंच. हो, 5 बाय 3 आयबी माहित रे. आयबीमच्या वरती हे आयबीमच्या वर 1.5 बाय 1.5. झाडूच मारायचं नाही, प्राण्यांना धुवायचं नाही, तर मग काय बिघडते आपल्याला. त्याच्यामुळं आम्ही अशा प्रकारे केले. आणि सुरुवातीला आम्हाला पण घरनं विरोध होता, म्हणजे असं होईल का आपल्याकडे सक्सेस, तो एक गोष्ट होती. आणि नंतर जशी जशी अशी ही पिल्लं झाली तर त्यामुळं घरची पण चांगली म्हणायला लागली, तर आणि सक्सेस झालं त्याच्यामुळं. बाकी काय प्रॉब्लेम नव्हता. सुरुवातीला कसं की आमच्या भागात ही जनावरं जगतील हेच कन्सेप्ट नव्हता कोणाच्या डोक्यात, कारण बघितले कसं हां बेकार आहे. म्हणून ते तसं या पद्धतीनं आम्ही केलं. पण आता काय वाटत नाही, आता वाटतं की 100 सांभाळू आपण इथं, अशा पद्धतीने. हाईट ऑलरेडी, त्यामुळे फक्त एवढं वरचं हाईट करणे आणि चाऱ्याचं नियोजन करणे. तुमचा तेवढं मला ते मी देतो नंबर तुम्हाला, त्या ह्यांच्याकडनं मेटकरी साहेबांकडनंच नंबर देतो, त्यांच्याकडं आहे त्याचा नंबर. कुठले मागवली त्यांनी? टुडीचीच आहे. कुठनं आले पण ते? तुमच्या तिथंच मंगळवेड्यात कुठेतरी भेटते. मंगळवेढमध्ये? हां, मग त्यांचा नंबर दिला. किती किंमत आहे त्याची? तिची आत्ता 58 होती. म्हणजे मोटर्स आहेत सगळं रेडी. कुठले मोटर येते त्याला? क्रॉम्प्टन. हो, कारण ते क्रॉम्प्टन शिवाय चालत नाही. मला 40,000 सांगितलं विदाऊट मोटरचं असं. आणि त्याला कसं होतं, जर काय तुमचं ते हरभरा किंवा असं पावडर झालं तर क्वालिटीनं चारा, बाकी काय. म्हणून लोकांनी सुरुवातीला कसं आपल्याला थोडासा अनुभव नव्हता म्हणून त्या पद्धतीनं केलं होतं. पण आता असं वाटायला लागले ना, मी करू शकतो, त्याच्यामुळे झालं. आणि मी पण एवढ्या लांब एवढा आहे ना, बघण्यासारखंच आहे. कमी आहे पण आहे. मग तसंच आहे. आता इथं आलं की कोण नाही कोणतरी एकतरी नेते. खाली जात नाही ते गाव? नाही, ह्याला पाणी ठीक आहे. बादली भरून इकडं दोन्हीकडं पाणी. हे खाली जाणारच नाहीत, कारण आम्हाला माहिती आहे इथं खाली गेलं की बिबट्या येतो आमच्याकडे, त्यामुळे ती खाली जाणार नाही कधीच. दिवसभर दरवाजा उघडा असू द्या. ही जी बादली आहे त्या ना, हां, बादल्या सांडत नाही ते का? नाही, बाहेरून पाणी आणतो. पट्टी मारता येते त्याला वरती, तिला पट्टी करता येते. पण आम्ही काय करतो, स्वच्छ रोज धुतो आणि रोजच्या रोज ठेवतो. त्यांना इथून वरून एक पाईपलाईन करायची आहे आणि ते बाऊल येतात ना नवीन, ते लावायचे. पण आता एवढं तिकडं ठेवलंय का? हो, ती ह्या इकडच्या प्राण्यांना आणि हे तिकडची त्या प्राण्यांना. एक ते टप ठेवलाय का पाण्याचा? नाही, तो बकेट येतो. तो टप ह्यांच्यासारखे लहान पिल्लांसाठी गव्हाणीला आणला येतो. बघा ना, रवंत करत नाही तुम्ही म्हणता ना, रवंत बघा कशी करते ते. बारीक चारा घातला की आतड्यात अडकतं ना, आपल्या जुन्या लोकांचं म्हणणं. आता करते तीच की रवंत आहेत ना झोपले ते. आता तिच्या पोटात 3 पिल्ले आहेत. नाही, ही तुम्ही जरा ह्याचा जो गव्हाचा जो का चारा आहे ना, तो चारा असल्यामुळे त्यांना तेवढं हे होतं. मला वाटलं भरड म्हणजे एकदम आपली मक्याची भरड आहे. मका जसा आपण भरडून आणतो ना, मक्याचं दाणेच भरडून. नाही, एवढं खुराक घातलं तर मग हे आपल्याला काय परवडायचं. तेच म्हटलं मी. नाही, हे कसं रॉ मटेरियल शेतातलं आपल्या, म्हणजे ज्वारीचा कडबा
किंवा ह्याचं काय जे काय असेल गव्हाचं वगैरे त्याच्यातलं आहे ना हो. ही कितीला पर्यंत जात आहे? हे 50-58 हजारापर्यंत जाईल. मोटर मोटरचं रेडी सगळं. बाहेरनं मागवायचं म्हणून किंमत असते. हो बाहेर म्हणून. आणि ह्याचं मटेरियल जे आहे ना, 6 वर्ष झालं माझ्याकडे ही मशीन आहे. धार किती वेळा लावली तुम्ही त्याला? गेल्या वर्षी लावली, अजून लावली नाही. म्हणजे वर्षात किती एकदा लावायला लागते. एकदा लावा. फक्त आम्ही काय करतो, जेव्हा मुरगास करायचा आहे आम्हाला तेव्हा धार लावून आणतो. सुक्या चाऱ्याला कधीच धार. मुरघास ह्याच्यावरच करता? हो, मुरगास बिरगास सगळं ह्याच्यावरतीच. मुरगासाला काही वेगळं काय नाही. पण ह्याचा जो मुरगास होईल ना, तुम्हाला कळणारही नाही की मुरगास आहे की काय केलं त्यांनी काय. अशा पद्धतीनं मुरगास होतो. कारण ते मक्याची स्लाइस ज्या होत्या ही बरड्याला ही लावायची काय चाळण? हो. नाही जो खुराक करतो ना आपण त्याला ती खालची लावतो. बारीक होते का? एकदम बारीक खुराकासाठी. आणि जो गहू बस आपण करतो ना ते गव्हाला ती लावतो बारीक. म्हणजे जे गव्हाची कूस असते ती एकदम पावडर करतो. मग ह्यातनं हे होते का? येते बाहेर? येते ना. ती बारीक होते? हो, एकदम बारीक होते. आणि ती काय होते, हे आता चाळण असल्यामुळं काय झालं, वरनं हवा प्रेस करते त्याला आणि त्याच्यातनं हे बारीक झालेलं जे तुटलेलं असतं त्यातनं बाहेर येतं चाळणीत. एवढं आहे, बाकी काय नाही. आणि तुमच्याकडे हरभरा वगैरे असेल ह्याच्यापेक्षा एक मोठ्या हॉलाची येते ती लावायची, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ती सर्वात जास्त करून प्राणी तेच खातात. याचं एक कॉन्टॅक्ट आपलं किती आपलं तरी नुसतं स्ट्रक्चर बनवाय किती खर्च येईल आपलं? तरी खालचं बनवायचं म्हटलं तरी लाखाच्या वर जाईल नुसतं 50 फुटाला. हो, कारण ते प्लास्टिकच महाग आहे ना. नाही लाखापेक्षा लई झालं. नाही कसं आहे? 20 बाय 30चं प्लास्टिक मागवलं ना 70,000 रुपये खर्च येतो. अरे बापरे, 70,000 रुपये मग प्लास्टिकचं. प्लास्टिक. हो, आपले प्लास्टिक लई लागणार. एकदम सगळं नाही करायचं. ज्या गाभण माद्या येतात वेळेला आल्यात आहे त्यांना तसं ठेवायचं. पिल्लं वर राहिली पाहिजे तर. आणि जसं जसं वाटेल बाबा चांगलं वाटतं, ही पिल्लं चांगली सुधारते ते, मग कन्वर्ट करायचं. असं करायचं. हो चालतंय. हो साहेब, आता आमच्याकडे मंगळवेड्यातनं आलेत. साहेब कुठून आला तुम्ही? मंगळवेढा. काय वाटतं आमचं मेंढीपालन? फार भारी, सुंदर आहे. कमी प्राणी आहेत पण कसं वाटतंय? छान आहे. साहेबांकडे पण डेक्कनी मेंढ्या आहेत, म्हणजे ज्या बाळूमामाच्या मेंढ्या आहेत त्यातल्या मेंढ्या आहेत. आणि सुद्धा पाहायला आले तर त्यांचा एक खास प्रश्न होता की आतडं, म्हणजे जो बारीक चारा तो आतड्यात अडकतो. आता त्यांनी पाहिलं प्राणी रवंत करतात. हो, करतात. आता तुमचं पण इच्छा असेल अशी एलिव्हेटेड करावं.